तर मित्रांनो मी कपिल मांगडे आणि मी आलो आहे माझ्या गावाला म्हणजे पसरणीला. मित्रांनो उद्या 6 तारीख आणि 7 तारखेला आमच्या गावची श्री काळ भैरवनाथांची बगाडी यात्रा आहे. मित्रांनो तर यात्रेमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत 6 आणि 7 तारखेला. तर आमच्या गावचे जे आता आपल्या मंदिराचे जे गुरु आहे त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊ. ते आपल्याला माहिती सांगतील की यात्रेमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत. नमस्कार. नमस्कार. आत्ता आपली यात्रा आहे काळभैरवनाथांची 6 आणि 7 तारखेला. तर आता इथं आपण हळदीचं लावलेली आहे, तयारी केली सगळी. तर काय काय असणार आहेत म्हणजे कार्यक्रम की आज आणि उद्या परवा? आता थोड्या वेळा नंतरच 10 वाजता देवाच्या हळदीचा कार्यक्रम चालू होईल. त्याच्यानंतर संध्याकाळी जागर असतो, म्हणजे पालखी 11 वाजता निघते. बरोबर. पालखी इथल्या इथं मंदिरात प्रदक्षिणा मारते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्या ताज्या दिवशी सकाळी 8 वाजता देवाचा ध्वज उभारण्याचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर 11:30-12 वाजता बगाडाचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर 1 ते 1:30 वाजेपर्यंत देवाच्या शाही विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होतो. बरोबर. हां. त्याच्यानंतर मग परत गावातून देवाची मिरवणूक निघते प्रदक्षिणा, आणि मग महाआरती होते. असा पूर्ण आपल्या यात्रेचा कार्यक्रम असणार आहे. यात्रा भरणार, परंतु काही काही गोष्टी या यात्रेत होणार नाहीत. कारण आता आपलं निवडणूक आहे 7 तारखेला. त्यासाठी आपल्या गावातला ऑर्केस्ट्रा असू द्या, तमाशा असू द्या, त्यानंतर जो आपला कुस्त्यांचा जो फड होणार होता मित्रांनो, तो फड यावर्षी होणार नाही. तुम्ही बघू शकताय आत्ता मी आहे चावडीमध्ये उभा, आणि हा जो पुढचा एरिया दिसतोय मित्रांनो, इथं आपला कुस्त्यांचा फड असायचा मित्रांनो. मराठी शाळेच्या शेजारी, पण हा फड यावर्षी होणार नाही. त्याची तयारी चालू होती, पण मला वाटतं आता ती थांबलेली आहे मित्रांनो. तर काही फरक नाही मित्रांनो, कारण नाथसाहेबांची बगाड यात्रा सगळ्यात महत्त्वाची आहे आणि बाकीच्या गोष्टी होत राहतात. ह्या वर्षी नाही झाल्या, पुढल्या वर्षी परत जोमानं आपण त्या गोष्टी करू. बाकी सर्व हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटतील आपल्या यूट्यूब चॅनलवर, इंस्टाग्रामवर. नक्कीच फॉलो करा आणि सगळ्यांनी बोला एकदा नाथसाहेबांच्या नावानं चांग भले.